सर्वांना माझा सप्रेम जय भीम। मी ॲडव्होकेट प्रज्ञेश चैतन्य सोनावणे, राहणार ठाणे। आणि आज आपल्यासमोर मी ओन मीडियाच्या माध्यमातून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे 129वी जयंती आपण डिजिटल पद्धतीने, वैचारिक पद्धतीने आपण साजरी करत आहोत। तर आपल्या सर्वांना सर्वांचं मी स्वागत करू इच्छितो। जेवढे माझे बंधू आहेत, माझ्या भगिनी आहेत, माझ्या माता आहेत, आणि आपल्या सर्वांचं मी स्वागत करू इच्छितो या ठिकाणी। आणि विशेष करून ओन मीडियाचं मी अभिनंदन आणि आभार मानतो की त्यांनी एक चांगल्या पद्धतीने हा उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे। तर माझा आवाज, साजन गायकवाडजी जय भीम, माझा आवाज जर तुम्हाला क्लिअर येत असेल, समीर पार्टे जय भीम, माझा आवाज तुम्हाला क्लिअर असेल तर फक्त एक मेसेज टाका की माझा आवाज तुम्हाला येतोय। जय भीम सर, सिद्धार्थ सर, आपल्यामुळे मला इकडे संधी उपलब्ध झाली। माझा आवाज फक्त क्लिअर येतोय का फक्त बघा ना सर। हां, धन्यवाद सर, वैभव कांबळे सर, आपण मला संधी उपलब्ध करून दिली। तर आजचा विषय आहे वाचा आंबेडकर जगा आंबेडकर। खूप महत्त्वाचा मला या ठिकाणी विषय दिलेला आहे, तो मी माझ्या परीने आपल्या सर्वांसमोर मांडण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करतो आहे। तर तत्पूर्वी मी बाबासाहेब आंबेडकरांवरती एक कविता केलेली आहे, ती कविता मी आपल्याला वाचून दाखवतो आणि मग आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया। माझ्या कवितेचं नाव आहे भीमा तुझी जयंती। हे विश्व व्यापणारी भीमा तुझी जयंती, हे विश्व व्यापणारी भीमा तुझी जयंती, आकाश मापणारी भीमा तुझी जयंती, चैत्रात तापणारी भीमा तुझी जयंती, जातीच्या भिंती तोडणारी भीमा तुझी जयंती, जातीच्या भिंती तोडणारी भीमा तुझी जयंती, माणसाला माणूस म्हणून सन्मान देणारी भीमा तुझी जयंती, अन्याय अत्याचाराला वाचा फोडणारी भीमा तुझी जयंती, समाजामध्ये नवचैतन्य निर्माण करणारी भीमा तुझी जयंती, प्रत्येकाचे जीवन प्रतिभावंत करणारी भीमा तुझी जयंती। हे आयुष्य आता तुझेच आहे, हे आयुष्य आता तुझेच आहे, तुलाच अर्पण करतो तुझ्या ज्ञानाचा प्रज्ञेश, तुझे विचार सांभाळतो आहे, एक एक माणूस जोडतो आहे, मानवता निर्माण करण्यासाठी हीच शिकवण देते भीमा तुझी जयंती, भीमा तुझी जयंती, भीमा तुझी जयंती। धन्यवाद। आता आपण मुख्य विषयाला सुरुवात करूया। वाचा आंबेडकर जगा आंबेडकर। आपल्या सर्वांचं मी स्वागत करू इच्छितो पुन्हा एकदा। बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपण त्या संस्कृतीमधून आलो आहोत। बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, बाबासाहेब आंबेडकरांचे आचार, बाबासाहेब आंबेडकरांचे उच्चार, जोपर्यंत आम्ही आमच्या आयुष्यामध्ये त्याचं अनुकरण करत नाही तोपर्यंत आम्ही बाबासाहेबांचे अनुयायी आहोत असं मी मानायला तयार नाही। कारण बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जेवढे पण ग्रंथ लिहिलेले आहेत, जेवढे पण साहित्य लिहिलेले आहेत, जेवढे पण थिसेस लिहिलेले आहेत, त्या साहित्याचा, त्या लिटरेचरचा, त्या थिसेसचा आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे जर अनुयायी आहोत किंवा वारसदार आहोत तर आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य वाचले पाहिजे। बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जेवढे पण साहित्य लिहिलेले आहेत ते साहित्य आम्ही का वाचले पाहिजे, कशासाठी वाचले पाहिजेत, ह्याचाही उहापोह होणं गरजेचं आहे। कारण ऐकू आंबेडकरपेक्षा प्रॅक्टिकल आंबेडकर जर वाचायचं असेल किंवा समाजामध्ये पेरायचं असेल तर त्यासाठी बाबासाहेब आंबेडकर वाचलं पाहिजे। बाबासाहेब आंबेडकरांची एकूण किती साहित्य होते, म्हणजे आपल्याला फक्त तोंडपाठ दी बुद्धा अँड इज धम्मा। बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान लिहिलं, बाबासाहेब आंबेडकरांनी हू वेअर द शूद्रास लिहिलं, गांधीजींनी आणि काँग्रेसने अस्पृश्यांसाठी काय केलं, ॲनिहिलेशन ऑफ कास्ट, ह्यावरच आम्ही फक्त सध्या आहोत। बाबासाहेब आंबेडकरांनी 1917 कास्ट इन इंडिया लिहिलं, जातीची कशी मांडणी केली, जात कशी निर्माण झाली, ह्याविषयी आजचा तरुण बाबासाहेब आंबेडकरांचे लिटरेचर वाचत नाही। आणि
त्यातल्या त्यात तुम्हाला एक मुद्दा मी या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांची एक आठवण सांगतो की 1916मध्ये बाबासाहेब आंबेडकर परदेशातून उच्च शिक्षण घेऊन भारतामध्ये आले आणि भारतामध्ये आल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी, मी 1916चं बोलतो आहे, भारतामध्ये आल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथली परिस्थिती पाहिली की इथला समाज गुरंढोरं ओढण्याची कामं करतो आहे, एकदम घाणेरडी कामं करतो आहे, त्याला कामं दिली गेलेली आहेत. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस त्यांना सांगितलं, त्या काळातला अस्पृश्य वर्ग जो आहे त्या अस्पृश्य वर्गाला सांगितलं की तुम्ही ही कामं का करता, कशासाठी करता, तर बाबासाहेब आंबेडकरांना समोरून उत्तर आलं की 2-4 पुस्तकं तू इलायतीवरून शिकून आलास, आम्हाला शिकवू नकोस इथं कसं जगायचं, हे आमचं कर्तव्य आहे. त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांना जाणीव झाली ही की हे जे काम करतात हे गुलामीचं काम करतात, परंतु त्यांना माहीत नाही आहे, ते सांगतात की त्यांचं कर्तव्य आहे. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की गुलामाला गुलामीची जोपर्यंत जाणीव करून देत नाही, गुलामाला गुलामीची जाणीव करून दिल्याशिवाय तो बंड करून उठत नाही. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस त्या काळातील अस्पृश्य वर्गामध्ये जे असलेली जी कर्तव्याची भावना होती, ती कर्तव्याची भावना जाळून टाकली आणि त्यांना जाणीव करून दिली की तुम्ही गुलाम आहात, तुम्ही गुलाम आहात. आणि एक या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो की 1916मध्ये बाबासाहेब आंबेडकर भारतामध्ये आले. 1916मध्ये न्यूयॉर्कमध्ये असताना कास्ट इन इंडिया हे पुस्तक लिहिलं. त्यानंतर 1917ला ते प्रकाशित केलं. त्यानंतर 1918 फार महत्त्वाचा वर्ष आहे. तो यासाठी मी सांगतो आहे की 2018मध्ये भीमा कोरेगावाला 200 वर्ष पूर्ण झाली, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि त्यानंतर हल्ले वगैरे झाले, आपल्याला तो विषय बाजूला ठेवूया. परंतु त्या दिवसापासून 2018मध्ये एक ओरड होते की बाबासाहेब आंबेडकर 1918मध्ये भीमा कोरेगावला 100 वर्ष पूर्ण झाली, तर बाबासाहेब आंबेडकर भीमा कोरेगावला का गेले नाही, अनेक प्रश्न निर्माण झाले होते. परंतु मी त्यांना उत्तर त्यावेळेससुद्धा दिलं होतं. मी 2018ला पण उत्तर दिलं होतं लिखितमध्ये. आणि मी आजही आपल्यासमोर मांडतो आहे की 1918मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक ग्रंथ लिहिला होता. बाबासाहेब आंबेडकरांनी 1918मध्ये एक ग्रंथ लिहिला होता. आणि तो ग्रंथ देशातील जे शेतकरी वर्ग आहे त्या शेतकरी वर्गाच्या हितासाठी, त्या शेतकरी वर्गाच्या सन्मानासाठी आणि त्या शेतकरी वर्गाने आत्महत्या करू नये म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1918मध्ये स्मॉल होल्डिंग इन इंडिया, लक्षपूर्वक ऐका, स्मॉल होल्डिंग इन इंडिया अँड दॅर रेमेडीज, म्हणजे या देशातील जे छोटे छोटे उद्योग आहेत त्या उद्योगांच्या संदर्भात बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ग्रंथ लिहिलेला होता. आणि त्याच्यावरती जे उपाययोजना बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्या त्या जबरदस्त आहेत की त्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ लिहिलं नाही, तर येणाऱ्या 100 वर्षामध्ये सुद्धा आजची जी परिस्थिती आहे शेतकऱ्याच्या संदर्भात ते बाबासाहेब आंबेडकर 102 वर्षापूर्वी मांडतात. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की शेतीला उद्योग म्हणून दर्जा द्या. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की या देशातील ज्या जमिनी आहेत त्या जमिनीचे समान वाटप झाले पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की शेतकरी जो कर्जबाजारी होतो, सावकाराकडनं कर्ज घेतो आणि कर्जबाजारी झाल्यानंतर तो आत्महत्या करतो किंवा दुष्काळ पडल्यानंतर त्याला भाव मिळत नाही. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की प्रत्येक शेतकऱ्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी दिली गेली पाहिजे, हे बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस सांगितलं होतं. मग बाबासाहेब आंबेडकर आम्ही काय वाचलं असा प्रश्न येतो. बाबासाहेब मगाशी मी सांगायचं शताब्दी वर्ष, मूकनायक पाक्षिकाचं हे शताब्दी वर्ष आहे. आणि हे शताब्दी वर्ष आपण साजरं करतोय, पण बाबासाहेब आंबेडकरांनी 100 वर्षापूर्वी सांगितलं होतं जो समाज सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक ह्या सगळ्या क्षेत्रापासून त्याला वंचित ठेवलं होतं. त्याला जीभ असूनसुद्धा तो बोलू शकत नव्हता, त्याला कान असून शकत तो ऐकू शकत नव्हता. तर अशा समाजाला, मूक समाजाला बोलतं करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक नावाचं पाक्षिक काढलं. आणि ते पाक्षिक चावडीमध्ये वाचलं गेलं, त्याचं वाचन होत गेलं. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी
बाबासाहेब आंबेडकरांना ज्यावेळेस खात्री पटली की हा समाज आता आंदोलन करण्यासाठी सक्षम झालेला आहे, हा समाज आता सत्याग्रह करण्यासाठी सक्षम झालेला आहे, हा समाज आता त्याचं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सक्षम झालेला आहे, मग बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1927ला महाडचा सौराष्ट्राचा सत्याग्रह केला. हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे. बाबासाहेब आंबेडकरांची आंदोलनाची भूमिका आहे किंवा बाबासाहेब आंबेडकरांची सत्याग्रहाची भूमिका ही आम्हाला समजून घेतलं पाहिजे. आजच्या तरुण पिढीनी, तरुणींनी आजच्या युगातील लोकांनी समजून घेतलं पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ नेमकं काय आणि आपण काय बाबासाहेब वाचलं पाहिजे. 1927 साली 1 जानेवारी 1927ला बाबासाहेब आंबेडकर भीमा कोरेगावला गेले होते. हे आपल्या सर्वांना माहिती आहे, हा इतिहास आहे. पण 1 जानेवारी 1927ला बाबासाहेब आंबेडकरांनी विजयस्तंभाला ज्यावेळेस अभिवादन केलं किंवा सलामी दिली, त्यावेळेस समाजाला बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलं होतं माहिती आहे का? बाबासाहेब आंबेडकर आपल्या समाजाला काय बोलले होते? तुम्ही शूरवीरांची संतान आहात, म्हणजे आपण सर्व तुम्ही शूरवीरांची संतान आहात, ही काल्पनिक गोष्ट नव्हे. भीमा कोरेगावला जाऊन बघा, तुमच्या पूर्वजांची नावे तेथील विजयस्तंभावर कोरलेली आहे. तो पुरावा आहे की तुम्ही भेड बकरींची संतान नसून सिंहाचे छावे आहात. हे बाबासाहेब आंबेडकर जर आम्हाला सांगतात तर आम्ही आमचा वारसा जपला पाहिजे. आम्ही आमच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा पुढे नेला पाहिजे. 1927 बाबासाहेब आंबेडकरांनी का निवडलं? कारण 1927ला बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांना गुरु मानलं होतं, महात्मा ज्योतिराव फुलेंच्या जन्मशताब्दी वर्ष बाबासाहेब आंबेडकरांनी तो क्रांतिकारी वर्ष म्हणून निर्माण केला होता किंवा तो साजरा केला होता. हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. आणि एक गोष्ट मी तुम्हाला आज एक प्रकर्षानं सांगू इच्छितो या ऑनलाईनच्या माध्यमातून किंवा लाईव्हच्या माध्यमातून, की बाबासाहेब आंबेडकरांचा जो व्ह्यू आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला कुठल्याही प्रकारचा भविष्यात त्रास होईल असं कुठलंही लिखाण सोडलेलं नाही, लिखाण असं अर्धवट ठेवून दिलं नाही. बाबासाहेब आंबेडकरांना माहीत होतं की आज ना उद्या माझा घात होऊ शकतो, आज ना माझी उद्या हत्या पण होऊ शकते. आणि हत्या झाल्यानंतर जी व्यवस्था आहे, जी सनातनी व्यवस्था आहे किंवा जी ब्राह्मण्यवादी व्यवस्था आहे, ते ब्राह्मण्यवादी व्यवस्था माझे गुरु बदलू शकतात. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी सुरुवातीलाच जाहीरपणे सांगितलं की माझे 3 गुरु बुद्ध भगवान, संत कबीर, महात्मा ज्योतिराव फुले. म्हणजे इथून बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचं जी प्रगल्भता आहे ती आपल्याला दिसून येते. आणि तीच विचारांची प्रगल्भता आज आपल्या आयुष्यामध्ये किंवा आजच्या तरुण पिढीने आपल्या संपूर्ण जीवनामध्ये ते आत्मसात केलं पाहिजे. दुसरं मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की 1932ला पुणे करार झालं, बरोबर आहे. 30ला नाशिकचा सत्याग्रह झाला होता, काळाराम मंदिर सत्याग्रह झाला होता. 1929ला पुण्याचा पर्वती मंदिरचा सत्याग्रह झाला होता. 1932ला पुणे करार झालं. 1936ला बाबासाहेब आंबेडकरांना लाहोरला जातपात तोडक मंडळाने पाचारण केलं होतं की जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा आणि त्यावरती उपाययोजना सांगावेत. तर बाबासाहेब आंबेडकरांनी जातपात तोडक मंडळाला त्यांचं भाषण दिलं होतं आणि त्या भाषणाला गांधीजींनी विरोध केला होता. आणि सांगितलं होतं की यातले काही शब्द आहेत, यातले काही लेख आहेत, यातले काही पॅरेग्राफ आहेत, ते आंबेडकरांनी वगळून टाकावं. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की माझं असलेलं जे भाषण आहे त्या भाषणातला मी स्वल्प विरामसुद्धा बदलणार नाही. एवढे बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्याबद्दल आत्मविश्वास होता. मग ते 1936मध्ये जातपात तोडक मंडळाचा तो कार्यक्रम झालाच नाही, लाहोरला जो होता. मग बाबासाहेब आंबेडकरांनी जे लिहिलेलं भाषण होतं ते भाषण बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकरूपी आणलं. ॲनिहिलेशन ऑफ कास्ट, ज्याला आपण इंग्लिशमध्ये ॲनिहिलेशन ऑफ कास्ट म्हणतो आणि मराठीमध्ये जातीप्रथेचे निर्मूलन हे म्हणतो. तर बाबासाहेब आंबेडकरांनी जातीप्रथेचे निर्मूलनमध्ये काय सांगितलेलं आहे?
जात कशी निर्माण झाली किंवा जाती व्यवस्था जर आम्हाला नष्ट करायच्या असेल तर केवळ एक स्पृश्य आणि अस्पृश्य लोकांनी एकत्र जेवून एक म्हणजे सामुदायिक भोजन करून जात व्यवस्था निर्माण होणार नाही किंवा इंटरकास्ट लग्न करून देखील जाती व्यवस्था नष्ट होणार नाही. तर जाती व्यवस्था ज्या ग्रंथाच्या आधारावर आधारित आहे, ज्या ग्रंथाच्या आधारावर आधारित आहे ते ग्रंथ आम्ही नाकारले पाहिजे. हे बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांनी स्पष्टपणे त्यावेळेस म्हटलेलं होतं ॲनिहिलेशन ऑफ कास्टमध्ये. मग बाबासाहेब आंबेडकरांचं मग आपल्याला माहिती आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी 1935 साली धर्मांतराची घोषणा केली होती आणि धर्मांतराची घोषणा केल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्या धर्माचा अभ्यास केला होता. नंतर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धर्म स्वीकारला, परंतु बुद्ध धर्म सहजासहजी स्वीकारला का? नाही. तर आपण ज्यावेळेस बुद्ध धम्माचा विचार करतो तर बुद्ध धम्म आम्ही बाबासाहेब आंबेडकरांनी दिला धम्म हा स्वीकारला पाहिजे. तो त्याविषयी आपण नंतर बोलूया. 1942ला बाबासाहेब आंबेडकरांनी ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनची नागपूर येथे जाहीर सभा झाली होती. 18 जुलै, 19 जुलै, 20 जुलै या 3 दिवसामध्ये ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनचं अधिवेशन होतं आणि या अधिवेशनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे भर पावसात बाबासाहेब आंबेडकरांनी अधिवेशन घेतलं होतं नागपूरला आणि या अधिवेशनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं, जाहीरपणे सांगितलं होतं की आमची लढाई सत्ता आणि संपत्तीसाठी नसून, हे फार महत्त्वाचं वाक्य बाबासाहेब आंबेडकरांचं, आमची लढाई ही सत्ता आणि संपत्तीसाठी नसून आमची लढाई ही स्वाभिमान जतन करण्यासाठी आहे. म्हणजे स्वाभिमान जतन केला पाहिजे, आपण एकनिष्ठ राहिलं पाहिजे, हा बाबासाहेब आंबेडकरांचा व्ह्यू होता, हा बाबासाहेब आंबेडकरांचे हेतू होता. आणि 1942ला बाबासाहेब आंबेडकरांच्या आंदोलनाचं किंवा त्या सत्याग्रहाचं त्या अधिवेशनाचं एवढा इफेक्ट पडला की 1942ला बाबासाहेब आंबेडकरांची आंदोलनाची दखल 2 लोकांनी घेतली, काँग्रेसनी आणि ब्रिटिशांनी. ब्रिटिशांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या मागणी मान्य केल्या आणि बाबासाहेब आंबेडकरांना 1942ला 1 नव्हे, 2 नव्हे, 3 नव्हे तर 4 मंत्रिपद दिले होते. परंतु बाबासाहेब आंबेडकरांचं आंदोलन हे मंत्रिपद मिळवण्यासाठी होतं का? तर नाही. बाबासाहेब आंबेडकरांचं आंदोलन हे सामाजिक विचार परिवर्तनाचं समतेचं आंदोलन होतं. बाबासाहेब आंबेडकरांचं आंदोलन या देशातील जातीय व्यवस्था विषमता नष्ट करण्याचं बाबासाहेब आंबेडकरांचं हे आंदोलन होतं. आता एक तुम्हाला गोष्ट मी तुम्हाला सांगतो की बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस आम्ही वाचतो किंवा आता सध्या जे सोशल मीडियावरती व्हायरल होतं, सगळेच बाबासाहेब आंबेडकरांचे म्हणजे काही लिहिलं की बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने ते खपवलं जातं. आता एक तुम्हाला गोष्ट सांगतो की बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत एक स्लोगन दिलं जातं की मला राज्यघटना लिहिताना कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही. हे पूर्णतः चुकीचं आहे. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी असं कुठल्याही लिटरेचरमध्ये असं कुठेही म्हटलेलं नाही की बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस आपण वाचतो, ज्यावेळेस बंगालमधून बाबासाहेब आंबेडकर निवडून जातात, नमोशूद्र जातीचे समाजातली लोक बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेमध्ये निवडून पाठवतात 1946ला आणि 47ला फाळणी होते. तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही ह्या गोष्टी वाचनात आणल्या पाहिजे किंवा आम्ही या गोष्टी वाचल्या पाहिजे. आम्ही बाबासाहेब आंबेडकर खऱ्या अर्थाने वाचत नाही. तर आम्हाला काय वाचलं पाहिजे, काय केलं पाहिजे? बाबासाहेब आंबेडकरांनी जे लिहिलेलं लिटरेचर आहे ते मी आपल्या सर्वांसमोर म्हणजे आतापर्यंत ते काहींना माहिती असेल, वाचण्यात आलं असेल, परंतु ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी दी प्रॉब्लेम ऑफ रुपी लिहिलं होतं, रुपयाचा प्रश्न 1923ला आणि 1935ला भारतीय रिझर्व्ह बँकेची निर्मिती झाली. परंतु भारतीय रिझर्व्ह बँकेची निर्मिती ही अशीच झाली नाही, तर बाबासाहेब आंबेडकरांचा जो ग्रंथ आहे दी प्रॉब्लेम ऑफ रुपी, या प्रॉब्लेम ऑफ रुपीच्या आधारे भारतातील अर्थव्यवस्था निर्माण झालेली आहे. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं हे छोटंसं ऑटोबायोग्राफी आहे असं म्हणता येईल, वेटिंग फॉर अ विजा. 1935-36 काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं होतं वेटिंग फॉर अ विजा. त्यानंतर इन्व्हॉल्युशन ऑफ द प्रोव्हिजनल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया,
हे ग्रंथ बाबासाहेब आंबेडकर 1924 साली लिहिलं होतं. ॲनिहिलेशन ऑफ कास्ट, मी मागाशी म्हटल्याप्रमाणे 15 मे 1936ला बाबासाहेब आंबेडकरांनी एक ग्रंथ लिहिला होता. त्यानंतर हे फार महत्त्वाचा ग्रंथ आहे हा. 1945 साली बाबासाहेब आंबेडकरांनी मिस्टर गांधी अँड द इमॅन्सिपेशन ऑफ द अनटचेबल्स, गांधीच्या मगरमिठीतून अस्पृश्यांची सुटका, त्याचा मराठीमध्ये शब्दशः असा अर्थ होतो. त्यानंतर 1943ला रानडे, गांधी अँड जिना हा ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिला. 1945ला थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिला. व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू द अनटचेबल्स हा ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिला. भाषावार प्रांतरचना हा ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिला. महाराष्ट्र ॲज अ लिंग्विस्टिक स्टेट, हू वेर द शूद्रास, बाबासाहेब आंबेडकरांनी हा ग्रंथ फार महत्त्वाचा ग्रंथ आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की शूद्र पूर्वी कोण होते आणि ते शूद्र कसे झाले, कसे त्यांना बनवलं गेलं. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी हू वेर द शूद्रास हा ग्रंथ लिहिला आणि हे ग्रंथ महात्मा ज्योतिराव फुले यांना अर्पण केलेला आहे. त्यानंतर 1947ला हिस्ट्री ऑफ इंडियन करन्सी अँड बँकिंग, म्हणजे भारतातील जे बँकिंग क्षेत्र आहे किंवा जी चलन व्यवस्था आहे त्या बँकिंग आणि चलन व्यवस्थेचा इतिहास बाबासाहेब आंबेडकरांनी त्यात मांडलेला आहे. पुन्हा एकदा बाबासाहेब आंबेडकरांनी 1948ला एक ग्रंथ लिहिला, द अनटचेबल्स, हू वेर दे अँड वाय दे बिकेम अनटचेबल. हे बाबासाहेब आंबेडकरांनी ग्रंथ लिहिले. त्यानंतर पुन्हा एकदा बाबासाहेब आंबेडकरांनी थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेट हा ग्रंथ लिहिला. बुद्ध और कार्ल मार्क्स हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे. त्यानंतर कम्युनल डेडलॉक अँड ए वे टू सॉल्व इट हा बाबासाहेब आंबेडकरांनी 1945 साली ग्रंथ लिहिला होता. तो ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या मुंबईमध्ये 6 मे 1945ला जी सभा झाली त्या सभेचं भाषण हे बाबासाहेब आंबेडकरांनी कम्युनल डेडलॉक अँड अ वे टू सॉल्व इट, बुद्ध अँड द फ्युचर ऑफ रिलिजन, बुद्ध अँड द फ्युचर ऑफ इज रिलिजन हा बाबासाहेब आंबेडकरांनी ग्रंथ लिहिला. फ्युचर ऑफ पार्लमेंटरी डेमोक्रेसी हा बाबासाहेब आंबेडकरांनी ग्रंथ लिहिला. लिंग्विस्टिक स्टेट्स नीड फॉर चेक्स अँड बॅलन्स हा बाबासाहेब आंबेडकरांनी ग्रंथ लिहिला. बुद्धिझम अँड कम्युनिझम हा बाबासाहेब आंबेडकरांनी ग्रंथ लिहिला. दी बुद्ध अँड इज धम्मा 1957 साली, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं 1956ला निर्माण झालं आणि 1957ला हे पहिलं इंग्लिशमध्ये आवृत्ती निर्माण झाली. ती आवृत्ती माझ्याकडे आहे, माझ्या वडिलांनी ती घेऊन ठेवलेली होती त्या काळात. 1957ला दी बुद्ध अँड इज धम्मा हा ग्रंथ लिहिला. भारतीय स्त्रियांची अवनती किंवा प्रगती कशी खुंटली किंवा कमी झाली हा बाबासाहेब आंबेडकरांनी ग्रंथ लिहिला. हिंदू वुमेन रायझिंग अँड फॉल, रिडल्स इन हिंदुइझम हा ग्रंथसुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिला होता, परंतु हा ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीत प्रकाशित झाला नाही. हा ग्रंथ 1988-89च्या सालामध्ये रिडल्स इन हिंदुइझम हा प्रकाशित करण्यात आला. त्याचबरोबर कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया हे आपल्याला माहिती आहे. पाकिस्तान ऑर द पार्टिशन ऑफ इंडिया, पाकिस्तानच्या संदर्भात म्हणजे भारताची जी फाळणी झाली त्या फाळणीच्या संदर्भात बाबासाहेब आंबेडकरांनी 2 ग्रंथ लिहिले, थॉट्स ऑन पाकिस्तान आणि दुसरा ग्रंथ पाकिस्तान ऑर द पार्टिशन ऑफ इंडिया. हे ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले आणि बाबासाहेबांनी त्या स्पष्टपणे सांगितलं की पार्टिशन झाल्यानंतर कोणते कोणते धोके या भारतामध्ये निर्माण होतील ते थॉट्स ऑन पाकिस्तानमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर फेडरेशन वर्सेस फ्रीडम हे सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी ग्रंथ लिहिला. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रबंध लिहिला होता, एसे ऑन अनटचेबल्स अँड अनटचेबिलिटी. मग बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्र हॅज अ लिंग्विस्टिक प्रोव्हिजन स्टेटमेंट सबमिटेड टू द लिंग्विस्टिक प्रोव्हिजन्स कमिशन हा सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी ग्रंथ लिहिला होता. इंडिया अँड द रिक्विनिसिटी ऑफ कम्युनिटी, इंडिया अँड द रिक्विनिसिटीज ऑफ कम्युनिझम हा बाबासाहेब आंबेडकरांनी ग्रंथ लिहिला होता. एशियन इंडियन कमर्शियल रिलिजन ऑफ इंडिया इन द मिडल कास्ट हा बाबासाहेब आंबेडकरांनी ग्रंथ लिहिला होता. रिव्हॉल्युशन अँड काउंटर रिव्हॉल्युशन, क्रांती आणि प्रतिक्रांती हा बाबासाहेब आंबेडकरांनी ग्रंथ लिहिला होता. स्टेट्स अँड मायनॉरिटीज, व्हॉट आर देअर राईट्स अँड हाऊ टू सेक्युअर दॅम इन द कॉन्स्टिट्यूशन ऑफ फ्री इंडिया हा बाबासाहेब आंबेडकरांनी ग्रंथ लिहिला होता.
आणि द अनटचेबल्स अँड द पॅक्स ब्रिटानिका हा बाबासाहेब आंबेडकरांनी ग्रंथ लिहिला होता. आता प्रश्न असा आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी एवढे ग्रंथ लिहून ठेवले, मग त्यातले आम्ही ग्रंथ किती वाचले? प्रश्न असा आहे की आम्ही त्यातले ग्रंथ किती वाचले. म्हणून हा आजचा विषय आहे की वाचा आंबेडकर, जगा आंबेडकर. आम्ही बाबासाहेब आंबेडकर जोपर्यंत वाचत नाही तोपर्यंत आम्ही बाबासाहेब आंबेडकरांसारखं जगू शकत नाही. आता बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकांच्या संदर्भात एक फार चांगलं, आता 23 एप्रिलला जागतिक पुस्तक दिवस साजरा झाला, तर बाबासाहेब आंबेडकरांनी फार सुंदर त्यामध्ये पुस्तकांच्या संदर्भात ते ग्रंथप्रेमी होते आणि ग्रंथासाठी ग्रंथासाठी घर बांधणारे बाबासाहेब आंबेडकर देशातले नव्हे तर विश्वातले नंबर 1 व्यक्ती होते, असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. मग ते काय सांगतात की जर तुमच्याकडे 2 रुपये असतील तर 1 रुपयाची रोटी घ्या. बाबासाहेब आंबेडकर सांगतात की जर तुमच्याकडे 2 रुपये असतील तर 1 रुपयाची रोटी घ्या आणि 1 रुपयाचे पुस्तक घ्या. रोटी तुम्हाला जगण्यास मदत करेल, तर पुस्तक तुम्हाला जगावे कसे हे शिकवेल. हे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला पुस्तकांच्या बाबतीत किंवा वाचनाच्या बाबतीत सांगितलेलं. एक गोष्ट मी सांगायचं राहून गेलं. बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस अमेरिकेला गेले उच्च शिक्षणासाठी, तर त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर त्या काळामध्ये 450 पाऊंड बाबासाहेब आंबेडकर घेऊन गेले होते स्वतःकडून. आणि बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस बाबासाहेबांकडे पैसे होते 450 पाऊंड, तर ते बाबासाहेब आंबेडकरांनी कधी कुठे असं वायफळ पैसे उडवले नाहीत. ते सेव्हिंग केले. कशासाठी? तर पुस्तकं घेण्यासाठी. पुस्तकं घेऊन त्या पुस्तकातलं ज्ञान आत्मसात करण्यासाठी आणि ते ज्ञान समाजाला देण्यासाठी. ह्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांकडे ज्यावेळेस पैसे थोडे कमी व्हायला लागतात, तर बाबासाहेब आंबेडकरांना जाणीव झाली, अरे माझ्याकडे पैसे कमी झालेत, आता मी इथे उदरनिर्वाह किंवा मला तर कमी वेळामध्ये बरंच शिक्षण घ्यायचं आणि मला पुन्हा भारतात जायचं. पण बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं की दुपारचं जेवण बंद केलं. बाबासाहेब आंबेडकरांनी दुपारचं जेवण बंद केलं, रात्रीचं जेवण बंद केलं आणि दिवसातून सकाळी बाबासाहेब आंबेडकरांनी पाण्याच्या ग्लासामध्ये पाव बुडवून स्वतःची भूक शमवलेली आहे, म्हणजे भूक विझवलेली आहे. सांगण्याचं तात्पर्य, हे उदाहरण सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आज आम्हाला सगळंच आहे, पंचपक्वान आहे, आज आम्ही चांगले कपडे घालतो, आज आम्ही चांगल्या हॉटेलमध्ये जातो, जेवण करतो. पण बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःची भूक विझवून येणाऱ्या समाजाला, येणाऱ्या पिढीला चांगलं जीवन जगता यावं म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी एवढा प्रचंड त्याग केला. आलं का लक्षात? मग बाबासाहेब आंबेडकर आम्ही वाचत का नाही? बाबासाहेब आंबेडकर आम्ही वाचलं पाहिजे. तुम्हाला आज हे कोरोना चालू आहे, संपूर्ण विश्वामध्ये हा प्रकरण चालू आहे आणि ह्या वर्षी जयंती साजरी झाली नाही, हे मान्य आहे. मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो, त्या प्रश्नाचं मला तुम्ही नंतर उत्तर द्या. याच्यामध्ये की फक्त महाराष्ट्रामध्ये आम्ही जर विचार केला तर 100 मंडळ आम्ही धरली बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने, जयंती उत्सवाच्या नावाने 100 मंडळ आम्ही धरली आणि प्रत्येक मंडळाने 3-3 लाख रुपये जमा केले बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्यासाठी. आणि 100 मंडळं गुणिले 3 लाख रुपये जर आम्ही पकडले तर ते 3 करोड रुपये जमा होतात. बघा, मग आम्ही त्या 3 करोडचं करतो काय? आम्ही त्या 3 करोड रुपये फटाक्यामध्ये उडवतो, आम्ही ते 3 करोड रुपये डेकोरेशनमध्ये उडवतो, आम्ही ते 3 करोड रुपये डीजेमध्ये उडवतो, आम्ही ते 3 करोड रुपये गायण्यामध्ये उडवतो. परंतु त्या पैशांचं समाजाला कुठल्याही प्रकारचं आउटपुट मिळत नाही. आज आपल्या समस्या काय आहेत? आज आपल्या काय समस्या आहेत? आज आपल्याला आरोग्याच्या समस्या आहेत, आज आपल्याला शिक्षणाच्या समस्या आहेत, आज आपल्याला फायनान्शियल, ज्याला म्हणजे आपण म्हणतो ना की आम्हाला लोन पाहिजे किंवा आम्हाला आर्थिक पाठबळ पाहिजे, ह्या गोष्टीच्या समस्या आहेत. आज आम्हाला शिक्षण पाहिजे, आमच्या स्वतःच्या कॉलेज नाही आहेत, आमच्या स्वतःचं आम्ही शाळा नाही आहे, आमचं स्वतःचं बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं बँक नाही आहे, स्वतःच्या हक्काची बँक नाही आहे, आमच्याकडे आरोग्याच्या संदर्भात हॉस्पिटल नाही आहेत. तर ह्या गोष्टीचा या ऑनलाईनच्या माध्यमातून आपण जर समजा विचार केलात तर मला असं वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने समाज पैसा देतो, बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने,
तर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने समाज पैसे देतो, बाबासाहेब आंबेडकरांच्या समाजाला म्हणजे अनुयायीला आउटपुट मिळालं पाहिजे. म्हणजे कुणी कुणासमोर हात पसरवण्याची त्याला उद्या वेळ येणार नाही, असं मी वैयक्तिक मत मांडतो आहे माझं. काहींना असं वेगळं वाटेल की बाबासाहेबांच्या जयंती संदर्भात काय बोलता तुम्ही, पण खरं आहे आम्ही आमचं जो पैसा आहे तो वायफळ चालला आहे आमचा. आणि म्हणून ह्या ऑनलाईनच्या माध्यमातून, लाईव्हच्या माध्यमातून आपल्या सर्वांना मी आवाहन करू इच्छितो की बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जयंतीचा पैसा गोळा केला असेल तर सध्या कोरोनाचा संसर्ग चालू आहे, तर तुम्ही त्याच पैशातून जे लोक आहेत त्यांना तुम्ही अन्नधान्य देऊ शकता, 1 महिन्याचं राशन देऊ शकता त्या पैशातून, जेणेकरून समाजामध्ये एक चांगला आदर्श निर्माण होईल, जेणेकरून समाजामध्ये एक चांगला संदेश जाईल की बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी करत आहेत, असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. की महामानवाची जयंती साजरी करत असताना DJ वाजत गाजत न होता ती विचारांची जयंती जेव्हा साजरी होईल तर खऱ्या अर्थाने त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांचं विचारांचं प्रचार प्रसार होईल, असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. की बाबासाहेब आंबेडकर मला एक गोष्ट आठवली, बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस लॉ मिनिस्टर होते आणि लॉ मिनिस्टर असताना बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेला मुंबईला यायचे त्या वेळेला ते सिद्धार्थ कॉलेजमध्ये बुद्ध भवन येथे थांबायचे, कधी बुद्ध भवन कधी आनंद भवन. तर त्याच कालावधीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांना जे कार्यकर्ते भेटायला यायचे, जे नेते मंडळी भेटायला यायचे, त्यांची मीटिंग होत असे. तर त्या मीटिंगमध्ये बाबासाहेब आंबेडकरांना एकाने प्रश्न विचारला. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी प्रश्न विचारला की बाबासाहेब, मला तुम्हाला जाणून घ्यायचं आहे की तुम्ही एका वेळेला चळवळ चालवता, एका वेळेला स्त्रियांच्यासाठी लढता, एका वेळेला तुम्ही पार्लमेंटमध्ये भाषण करता, एका वेळेला तुम्ही वर्तमानपत्र चालवता, ह्याच एका वेळेला तुम्ही सत्याग्रह करता, आंदोलनं करता, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जमतं कसं? फार महत्त्वाचा प्रश्न त्या व्यक्तीने विचारला. आणि मग बाबासाहेब आंबेडकर खुर्चीवरती बसले होते आणि खुर्चीवरती बसल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर उभे राहिल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी तो शर्ट असा काढला बाहेर आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की ज्याच्या बेंबीला इथं कळ लागते ना त्याला सगळं जमतं, हे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. पण बाबासाहेब आंबेडकरांनी का सांगितलं? कारण तुम्हाला समाजाचं देणं घेणं लागतं आहे. आज आपले तरुण का भरकटत चालले आहेत, समाजातली पिढी आज का भरकटत चालली आहे? आज काही ठिकाणी मी पाहतो की म्हणतात की सरकार कुणाचंही असो, कायदा आमच्या बापाचा. मग आम्ही कायदा वाचला आहे का, परिपूर्ण वाचला आहे का? आम्ही एखाद्या विषयाच्या संदर्भात आम्ही ज्यावेळेस आंदोलनं करतो किंवा आम्ही मोर्चे करतो तर त्या मोर्चाचं आउटपुट काय होतं, ते आउटपुट कशामुळे होतं? आम्ही लेखी अर्ज देतो, कलेक्टरला, तहसीलदारला, पोलीस स्टेशनला अर्ज देतो, पण त्या अर्जाचा आम्ही फॉलोअप करतो का? त्या अर्जाचा पाठपुरावा आम्ही करतो का? त्या अर्जाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही किती प्रयत्न करतो हे आम्ही स्वतःला विचारलं पाहिजे. या जयंतीच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी झाली नाही म्हणून काय बाबासाहेब आंबेडकर आपल्याला घरी बोलावलं येतील का की माझी जयंती का साजरी झाली नाही? पण बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायावरती जर अन्याय अत्याचार झाला आणि जर समाजातल्या माणसाला माहीत असूनसुद्धा जर तो त्या अन्याय अत्याचाराला वाचा जर फोडत नसेल तर खरंच आपल्यासारखं दुर्दैव ह्या जगात कोणी नसेल. त्यातल्या त्यात बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणतात की बाबासाहेब आंबेडकरांनी राजकारणामध्ये तरुणांनी प्रवेश केला पाहिजे. हे बाबासाहेब आंबेडकरांचा एक कोर्स बाबासाहेब आंबेडकरांनी 1956ला चालू केला होता. हाऊ टू एंट्रन्स टू पॉलिटिकल्स म्हणजे हे बाबासाहेब आंबेडकरांचा विषय होता. आणि त्या विषयामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी संसदेमध्ये आपण कसं बोललं पाहिजे, विषयाची मांडणी कशी केली पाहिजे, किती बोललं पाहिजे, काय बोललं पाहिजे, कोणता विषय आपण घेतला पाहिजे, हे बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस
हाऊ टू एंट्रन्स टू पॉलिटिकल सायन्स असं बाबासाहेब आंबेडकरांचा एक विषय होता. परंतु दुर्दैव असं की 1956ला बाबासाहेब आंबेडकरांचं निर्माण झालं म्हणून त्याच्यामुळे ते पुढं काय आलं नाही आहे. मला ह्याच गोष्टीचं कधीकधी आश्चर्य वाटतं की आजची जी तरुण पिढी आहे ती राजकारणाकडे चालली आहे, चांगली गोष्ट आहे, परंतु नेते कोणते निवडले पाहिजे, कार्यकर्ते कसे घडले पाहिजे, ह्या गोष्टीचासुद्धा आपल्याला अभ्यास असला पाहिजे. काय होतं की एखाद्या लोकप्रतिनिधीला आजची तरुण पिढी सपोर्ट करते आणि तो काय करतो, फुटपाथवरती तुम्हाला बाकडा देतो बसायला देतो तुम्हाला बाकडा, आणि आपण काय करतो की आपण त्याला संसदेच्या बाकड्यावरती बसवतो. हा फरक आहे बाकड्यांचा. फुटपाथवरचे बाकडे काहीच करू शकत नाही, परंतु संसदेतले बाकडे बरेच काही करू शकतात. म्हणून माझी विनंती आहे आजच्या तरुणाला की तुम्ही इतर कोणत्याही पक्षात जात असताना बाबासाहेब आंबेडकरांचा विचार जर तुम्ही वाचलात तर मला असं वाटतं तुम्ही कुठल्याही पक्षात तुम्ही जाणार नाही, कारण त्यांनी बाबासाहेब वाचलेला असतो. आता एक गोष्ट तुम्हाला एक प्रकाशन इथं सांगू इच्छितो की यामध्ये आजकाल बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारामध्ये मार्क्स घुसवला जातो, कार्ल मार्क्स घुसवला जातो. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांमध्ये किंवा बुद्धांच्या विचारामध्ये ओशो घुसवला जातो. बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबतीला आता गांधीजीचे विचार टायअप केले जातात. आलं का लक्षात? बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारामध्ये माओ हा विचार घुसवला जातो. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या गोष्टीला आपण कुठेतरी एक म्हणतात ना कुठेतरी स्टॉप करणार आहोत की नाही. मला असं वाटतं की ज्या व्यक्तीने बाबासाहेब आंबेडकर परिपूर्ण वाचलेला आहे त्याला इतर कोणताही विचार, कोणताही वाद वाचण्याची गरज नाही. एक मी तुम्हाला प्रकर्षाने इथं सांगू इच्छितो की यामध्ये आमचे किती तरुणी डिबेटमध्ये जातात सांगा मला. आजचे जेवढे पण तरुणी आहेत, बाबासाहेब आंबेडकरांचे आम्ही ज्यावेळेस अनुयायी मानतो स्वतःला, तर आम्ही हा विचार करतो का की आम्ही त्या डिबेटमध्ये का जाऊ शकत नाही. मग आम्ही काय विचार करतो की तर मीडिया त्यांचा आहे, त्या व्यवस्थेचा मीडिया आहे, बरोबर आहे, पण आमच्यामध्ये विचारांची प्रगल्भता आम्ही कधी निर्माण करणार. आम्ही मीडियाच्या समोर आम्ही बोललं पाहिजे, आम्ही आमचं मत मांडलं पाहिजे. हा लोकशाहीने आपल्याला दिलेला अधिकार आहे, आणि हा अधिकार असताना आम्ही बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ज्यावेळेस साजरी करतो तर समाजामध्ये आम्हाला एक चांगला संदेश द्यायचा आहे. काय द्यायचा आहे? लोकशाहीचा संदेश द्यायचा. बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीची व्याख्या करताना काय सांगितलेलं की लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनामध्ये रक्तविरहित क्रांती घडवून आणणारी शासन पद्धती म्हणजेच लोकशाही, हे बाबासाहेब आंबेडकर आपल्याला स्पष्टपणे सांगतात. परंतु आजचा जो तरुण आहे तो तरुण हिंसेच्या मार्गावरती चाललेला आहे. हे मी पाहिलेलं आहे स्वतः. का हिंसेच्या मार्गावर चालला आहे तो? म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची विचारांची कॅपॅसिटी इतकी महान असताना, बाबासाहेब आंबेडकरांचे विचार इतके प्रगल्भ असताना काही मंडळी हिंसेच्या मार्गाने आमच्या मुलांना, आपल्या मुलांना घालवण्याचा प्रयत्न करतात किंवा त्या मार्गावरती ढकलून देण्याचा प्रयत्न करत आहेत. मार्क्सचा सिद्धांत आम्हाला नको आहे. साम दाम दंडभेद. तुम्हाला स्वातंत्र्य पाहिजे तर तुम्हाला समोरचा जर तुमच्यावरती अन्याय अत्याचार करत असेल तर त्याचा तुम्हाला मोडदा पाडणं गरजेचं आहे, असं कार्ल मार्क्स सांगतो. परंतु तीच बाबासाहेब आंबेडकरांची मुवमेंट जर आपण पाहिली तर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या आयुष्यामध्ये कुणाचाही रक्ताचा एक थेंबही न सांडवता एवढी मोठी जगत क्रांती केली. बाबासाहेब आंबेडकरांनी इतिहास घडवला नाही तर बाबासाहेब आंबेडकरांनी इथला इतिहास बदलला. जो हजारो वर्षांपासून अन्याय अत्याचाराच्या खोल गर्देमध्ये बुडालेल्या समाजाला बाबासाहेब आंबेडकरांनी त्या दलदलीतून बाहेर काढलं आणि पेनाच्या शाईने फवारणी केली आणि त्या माणसाला स्वच्छ केलं, त्या व्यक्तीला स्वच्छ केलं, त्या समाजाला स्वच्छ केलं आणि माणूस म्हणून जगण्याचा सर्वोच्च अधिकार दिला. हे बाबासाहेब आंबेडकर आहेत. बाबासाहेब आंबेडकर वाचत असताना आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टिकोनातून वाचलं पाहिजे. आम्ही स्वतःच्या दृष्टिकोनातून बाबासाहेब वाचता कामा नये, कारण प्रत्येकाची दृष्टिकोन हा वेगवेगळा असू शकतो. मग प्रश्न निर्माण होतात, अरे मग बाबासाहेबांनी हिथं असंच का म्हटलं, मग बाबासाहेबांनी बुद्ध आणि धम्मामध्ये असंच का म्हटलं, मग बाबासाहेब आंबेडकरांनी असंच का म्हटलं. आलं का लक्षात? हे प्रश्न निर्माण होता कामा नये.
बाबासाहेब आंबेडकरांचा जो दृष्टिकोन आहे त्या काळातला जो आजही 21व्या शतकामध्ये लागू होतो, तर मला असं वाटतं की बाबासाहेब आंबेडकर वाचत असताना बाबासाहेब आंबेडकरांचे सगळे लिटरेचर आहेत ते वाचले पाहिजे, ते साहित्य वाचलं पाहिजे. तुम्ही आतापर्यंत किती साहित्य वाचले हे मला माहीत नाही, परंतु या लॉकडाऊनच्या पिरियडमध्येच नव्हे तर लॉकडाऊन उघडल्यानंतरसुद्धा बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आपण वाचले पाहिजे, असं मी या ठिकाणी आपला सर्वांना नम्र विनंती करू इच्छितो की बाबासाहेब आंबेडकरांची म्हणजे आता बघा, आपण ज्यावेळेस जन्माला येतो, मोठं होतो, 4 वर्ष झालो की आम्ही शाळेमध्ये आम्हाला प्रवेश दिला जातो, म्हणजे आम्ही शाळेमध्ये प्रवेश करतो. तर शाळेमध्ये प्रवेश करताना आम्ही डायरेक्ट कॉलेजमध्ये प्रवेश करतो का? आम्ही डायरेक्ट MAची किंवा MPhilची डिग्रीसाठी आम्ही प्रवेश करतो का? किंवा आम्ही PhDसाठी प्रवेश करतो की नाही? आम्हाला नर्सरीमध्ये जावं लागतं, त्यानंतर ज्युनियर KGमध्ये, त्यानंतर सिनियर KGमध्ये, मग 1ली 2री 3री असं करता करता आम्हाला 10वी 12वी 15वी MA उच्च शिक्षण जे काय असेल ते आम्हाला तसं शिक्षण आम्हाला घ्यावं लागतं. तसंच बाबासाहेब आंबेडकरांचं वाचन करत असताना ABCDपासून सुरुवात करावी लागेल. बाबासाहेब आंबेडकर माहिती ऐकण्यापेक्षा बाबासाहेब आंबेडकरांनी जे लिटरेचर लिहिलेलं आहे, जे साहित्य लिहिलेलं आहे, त्या साहित्यावरती आम्ही लिहिलं पाहिजे, त्या साहित्याचं आम्ही सिंहावलोकन केलं पाहिजे, त्या साहित्याचं आम्ही अवलोकन केलं पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकर आम्हाला आजच्या पिढीला समजतील. नाहीतर मग आजची पिढी काय बोलते, मग कुठल्या पक्षामध्ये गेलं, हां मी भीम जयंतीला असतो ना, मी काय बाबासाहेबांना सोडलं आहे का? बाबासाहेब आंबेडकरांना ज्यांनी स्वीकारलं आहे मनापासून, विचारातून, तो इतर कुठल्याही ठिकाणी कुठल्याही पक्षात तो जाऊ शकत नाही, माझं ठामपणे मत आहे या बाबतीत. तर आपण या ठिकाणी आपल्याला काय प्रश्न असेल तर प्रश्न मला विचारू शकता. युवराजजी गायकवाड, रमेश बरोडे, आशू गायकवाड, राजेशजी गायकवाड, भगवान मस्के, मिलिंदजी जाधव, मनीष कांबळेजी, संजय जाधवजी आणि आमचा ओन मीडिया साजन गायकवाडजी, त्यानंतर अमोल भालेराव, समीर पार्टे, सिद्धार्थ सर, काय प्रश्न असतील तर मला प्रश्न विचारू शकता, अन्यथा वेळ झालेलीच आहे आपली. तर पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्ताने आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देऊ इच्छितो. आणि येणाऱ्या 7 तारखेला बुद्ध पौर्णिमा आहे, बुद्धांची जयंतीसुद्धा आहे, आणि बुद्धांच्या जयंती दिनानिमित्तसुद्धा तुम्हाला मी शुभेच्छा देऊ इच्छितो. फक्त एक या ठिकाणी बुद्धांची एक गोष्ट मला तुम्हाला सांगायचं आहे की बुद्धांच्या काळामध्ये बुद्ध ज्यावेळेस उपदेश करत असे किंवा उपदेशाला बसले होते, तर उपदेशाला बुद्ध बसले असताना समोर त्यांनी नजर फिरवली की इथे सगळ्या भिक्खू संघाकडे नजर फिरवली. तर त्यानंतर नेहमीचे जे 5 भिक्खू समोर बसायचे ते तथागतांना दिसले नाही, आणि म्हणून तथागतांनी आनंदाला, प्रिय शिष्य आनंदाला विचारलं की समोर जे बसणारे 5 भिक्खू आहेत ते आज का आले नाहीत? तर आनंदाने तथागतांना सांगितलं की भगवंत त्यांनी आजच्या उपदेशाला येण्यासाठी मनाई केले, की त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही भरपूर शिकलो, आता आम्हाला पुढे शिकायची गरज नाही, असं त्यांनी सांगितलं. भगवान गौतम बुद्धांनी उपदेश दिल्यानंतर, उपदेश देऊन संपल्यानंतर भगवान बुद्ध विहारामध्ये जातात. त्या ठिकाणी जे 5 भिक्खू बसलेले असतात, त्या 5 भिक्खूंना बुद्ध विचारतात की आज तुम्ही उपदेशाला आला नाही. तर त्यांनी सांगितलं की आम्ही जेवढं शिकलो ते आमच्यासाठी भरपूर आहे, आम्हाला आता पुढे शिकायची गरज नाही, असं त्या 5 भिक्खूंनी बुद्धांना सांगितलं. पण बुद्ध म्हणाले ठीक आहे, काही हरकत नाही. तर बुद्ध काय म्हणतात की एक काम करा, शेवटचं वनामध्ये जा आणि झाडाची पानं तोडून आणा, असं बुद्धांनी सांगितलं. आणि ते 5 भिक्खू गेले जंगलामध्ये, वनामध्ये गेले आणि ते झाडाची 5 पानं तोडून आणली. झाडाची 5 पानं तोडून आणल्यानंतर भगवान गौतम बुद्धांना ती दिली. तर भगवान गौतम बुद्धाने मला देऊ नका, तुमच्या हातामध्ये जी पानं आहेत ती मोजा.
मग कुणाच्या हातामध्ये 5 पानं होती, कुणाच्या हातामध्ये 10 पानं होती, कुणाच्या हातामध्ये 2 पानं होती, कुणाच्या हातामध्ये 7-8 पानं होती. आणि एवढं सगळं होत असताना बुद्धाने त्यांना सांगितलं की तुमच्या हातामध्ये, फार महत्त्वाचं बुद्ध सांगतात, तुमच्या हातामध्ये जेवढी पानं आहेत तेवढंच मी तुम्हाला शिक्षण दिलेलं आहे. उर्वरित झाडावरची ह्या वनामध्ये जेवढी पानं आहेत तेवढं तुम्हाला अजून शिकवायचं आहे. आणि हे बोल ऐकल्यानंतर, हा संदेश ऐकल्यानंतर ते पाचही भिक्खू भगवान गौतम बुद्धांना पुन्हा शरण गेले आणि त्यांनी सांगितलं की आमची चूक झाली, आम्हाला अहंकार आला होता शिक्षणाचा. तो गौतम बुद्धांनी अशा प्रकारे असं उदाहरण देऊन तो जो गची बाधा झाली होती किंवा अहंकार झाला होता, शिक्षण म्हणजे म्हणतात ना की मी भरपूर शिकलो, आता मला शिकण्याची गरज नाही आहे, अलग लक्षात, तर तो प्रकार आपल्यामध्ये ठेवू नका. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध स्वीकारला, तो चालता बोलता बुद्ध बाबासाहेब आंबेडकरांना पाहिजे होता. 1956ला बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केलं, तर धर्मांतराचा उद्देश तोच होता की ज्या धर्मातून आपण आलो आहोत त्या धर्माची गुलामगिरी आपल्या मेंदूला चिटकवलेली होती. आणि ती गुलामगिरी नाहीशी करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला 22 प्रतिज्ञा दिले होते. बुद्धाकडे जायचं आहे आपल्याला, तर त्या 22 प्रतिज्ञाच्या माध्यमातूनच आपल्याला जावं लागेल. असं बाबासाहेब सांगतात की पहिला 22 प्रतिज्ञाचं अनुकरण करा. तुम्ही त्या अनुकरणातून बाहेर आलात म्हणजे ज्या 22 प्रतिज्ञा तुम्ही पार कराल रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये, तुम्ही म्हणजे आपल्याला एक प्रकारची आचारसंहिता दिलेली आहे असं मी मानतो. ती आचारसंहिता जर आपण पाळली तर बाबासाहेब आंबेडकरांचा जो उद्देश होता भारत बौद्धमय करण्याचा, तर त्या धार्मिक गुलामगिरीतून जर आपण बाहेर आलो तर आपण खऱ्या अर्थाने बुद्धाच्या विचाराचे अनुयायी बनू, विचारांचं पाईक बनू, असं या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं. की आपण सर्वांनी मला इकडे बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी आमचे ओन मीडियाचं मी खूप आभार मानतो आणि अभिनंदन करतो की त्यांनी हा खूप चांगल्या प्रकारे उपक्रम राबवलेला आहे आणि आमच्यासारख्यांना इथे संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मी तुमचं सर्वांचं धन्यवाद व्यक्त करतो. पण धन्यवाद व्यक्त करत असताना शेवटची एक कविता मी बाबासाहेबांसाठी यावर्षी लिहिलेली होती 14 एप्रिलसाठी, तर ती मी आपल्यासमोर सादर करू इच्छितो. माझ्या कवितेचं नाव आहे तुफान जिवंत आहे. बाबा, तुमच्या विचारांचे तुफान आजही जिवंत आहे. बाबा, तुमच्या विचारांचे तुफान आजही जिवंत आहे. तुमच्या चळवळीतील निष्ठावंत कार्यकर्त्यांचा झंझावात जिवंत आहे. बाबा, तुमच्या विचारांचे तुफान आजही जिवंत आहे. तुमच्या चळवळीतील निष्ठावंत कार्यकर्त्यांचा झंझावात जिवंत आहे. अन्याय अत्याचाराविरुद्ध काढलेले मोर्चे, आंदोलने, सत्याग्रहातील जातीयवाद्यांवर हल्लाबोल करणारा जय भीमचा नारा जिवंत आहे. सत्याच्या लढाईसाठी प्रत्येकाने हातात घेतलेल्या तुमच्या क्रांतीच्या मशालीतील धगधगती आग जिवंत आहे. प्रज्ञाशील करुणा, अहिंसा, मानवता, प्रेम, शांतता पेरणारे बुद्धांच्या पाऊलखुणा जिवंत आहेत. तुम्ही केलेल्या अशोका विजयादशमी दिनी ऐतिहासिक धर्मांतराचे धम्मध्वज जिवंत आहे. अत्तदीप भव, स्वयं प्रकाशित व्हा. प्रबुद्ध भारतातील सम्यक संबुद्ध जिवंत आहे. चैत्यभूमीला अभिवादन करण्यासाठी तुमच्या अथांग ज्ञानाचा सागरातील प्रज्ञेश जिवंत आहे. आज प्रत्येक घराघरात तुमची जयंती साजरी होते. हे फार महत्त्वाचं आहे. आज प्रत्येक घराघरात तुमची जयंती साजरी होते. भीमसैनिकांच्या उत्साहातील तुफान जिवंत आहे. जय भीम, नमो बुद्धाय.
सर्वांचं चांगलं हो, सर्वांचं मंगल हो. आणि कोरोनाच्या ह्याच्यामध्ये कोणीही बाहेर पडू नका कृपा करून. कुठल्या कितीही मोठं अडचण असली, कितीही मोठे प्रॉब्लेम असले तरी कृपा करून बाहेर पडू नका. आपल्या सर्वांचं मी रजा घेतो. तत्पूर्वी जय भीम, जय बुद्ध, जय भारत.